जळगावातल्या लॉजवर पडला छापा. तरुणीची ओळख समजताच पोलीसही हादरले. रात्रीचे 12:30 वाजले होते. बाहेर सगळं शांत होतं. पण त्याच वेळी पोलिसांचं एक पथक अचानक जळगाव भुसावळ महामार्गावरील एका लॉजच्या दिशेने निघालं. पोलिसांना या लॉजबद्दल काही दिवसांपासून संशयास्पद माहिती मिळत होती. दिवसा सर्वसामान्य प्रवाशांची ये-जा, सगळं काही अगदी नेहमीसारखं. पण रात्रीच्या वेळी इथं नेमकं काय घडलं याची कुजबूज पोलिसांच्या कानावर आली होती. अखेर पोलिसांनी त्या रात्री अचानक छापा टाकण्याचा निर्णय घेतला. पथक लॉजमध्ये पोहोचला आणि सुरू झाली प्रत्येक खोलीची तपासणी. एकामागून एक खोल्या तपासल्या जात होत्या. वातावरणात तणाव वाढत होतं आणि मग पोलिसांचं लक्ष एका खोलीकडे गेलं. रूम नंबर 7. दार उघडलं आणि आत एक तरुणी दिसली. पण तिची अवस्था पाहून पोलिसांनाही काही क्षण धक्का बसला. ती प्रचंड घाबरलेली होती, अक्षरशः थरथरत होती. पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिची ओळख विचारली. ती कुठून आली, इथं कशी आली, तिच्यासोबत कोण आहे, असे अनेक प्रश्न विचारले. पण तिच्याकडे कोणतंही ओळखपत्र नव्हतं, ना आधार कार्ड, ना पासपोर्ट, काहीच नाही. मग प्रश्न आणखी गंभीर झाला. ही तरुणी नेमकी कोण? ती या लॉजमध्ये कशी पोहोचली? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिला इथं आणलं तरी कुणी? पोलिसांनी चौकशी पुढे नेली आणि त्या तरुणीनं तुटक हिंदी आणि इंग्रजीमध्ये जे सांगितलं त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला अचानक वेगळंच वळण मिळालं. कारण ती महाराष्ट्रातील किंवा भारतातील नव्हती. तिची ओळख ऐकून पोलीसही हादरले होते. पोलिसांनी हॉटेलचा चालक रामू, व्यवस्थापक संदीप आणि त्यांच्या अन्य 3 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या मोबाईलची तपासणी सुरू झाली आणि मोबाईलमध्ये सापडलेल्या काही गोष्टींमुळे पोलिसांचा संशय आणखी गडद झाला. पोलिसांना सापडलेली ती 23 वर्षाची तरुणी, तिनं आपल्या कुटुंबियांना आपण पुण्यात नोकरीसाठी जात असल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तिच्यासोबत काहीतरी वेगळंच घडलं होतं. तिला छुप्या मार्गानं भारतात आणण्यात आलं आणि त्यानंतर ती थेट जळगावमधील या लॉजमध्ये आणण्यात आल्याचा आरोप आहे. ती घाबरलेली तरुणी दुसऱ्या राज्यातील नव्हती. ती भारताची नागरिकही नव्हती. चौकशीत तिनं आपण बांगलादेशातील ढाका येथील नागरिक असल्याचं सांगितले.